गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सूर्य मस्तपैकी छान असा उगवून आलेला आहे. चिमण्यांचा चाललाय किलबिलाट. चल कुठं वराटी आहे, चल दूध प्यायला. तिकडं वराटी आहे ना, चिमण्या कशा वा मांजर ओरडत होती, धार काढायला जायचं. ती कडवाळ कापायला तिथनं ते आमचं कडवाळ, ते कडवाळ कापलं. एक कावळा तिला आणून टाकला. रात्री सगळं स्वच्छ झाडून काढलं होतं इकडचंही, पण तरी इथे एवढा पाला पडलाय. ते आता मस्त 5 वाजता झाडून काढायचं. आत्याची देवपूजा झाली, सूर्य उगवला त्याच्यामुळं सूर्याला आत्याने कवाच ओवासलं. आजच्या दिवस ओसायचंय, उद्या रथ सप्तमीचा उपास संपत्यात. धार काढायला जायचंय. वासरू पण माझ्याकडेच बघते म्हणून असं कवा येते, गायला खायला टाकले, पण तसं तिचं लक्ष इकडंच आहे. असं मस्त पोरं गेली शाळेत. आज आहे शनिवार असल्यामुळे पोरं शाळेत गेले ती, आणि आताच गेल्यात. मग माझं तिकडं काम चाललं होतं, गुरांचं ऊस तोडला, कडवा काढलं, चालू केली, गुळी ठेवली. आता धार काढायची. तिकडं काय चाललंय? चला, धाराचा टायमिंग झालेला आहे. आत्याने तर असं खाली घेतलंय गावात. ती आत्या जणू का पंडित म्हणतो. होय आत्या, म्हणजे नेमकं काय चाललंय तुमचं? तुम्हाला असा राहडा करायला ठेवायचा आहे का घरात, का काय? हा, आवडतो राहडा. आणि रानातली ताजी ताजी वांगी आणली. तुम्ही बघितले असेल त्या कडवा शेजारी 2-3 आपलं रावल्यात वांग्याची झाडं. 2-3 म्हणजे 20-25 असतील पणाशी खायला लावलं होतं. आणि हे आणली तोडून. त्या म्हणली भाजी काय करावं. वाटाणा होता, पण काल पण वाटाणाच केलता. रोज रोज वाटाणा नाही खाऊ वाटत, म्हणून ताजी ताजी वांगी आणून आणली. आणि हो का, आता मस्त असं वांग करायचंय, अख्खं वांग भरून. आता हे काय काय सामग्री टाकली काय माहित नाही. सामान टाकलंय की खोबरं, शेंगदाणं, मसाला. कशातलं मसाला टाकल्यात, जाळ नाही त्याला. काट बघितलं तर किती काट आहेत, कसं वांग करायचं? आता कसं करायचं? तुम्हीच आणल्या ती, आणि ही वांग काय वाजा ठेवले वे? नाही लय होईन की, लय होईन. नका राहून द्या. टाकू चला, नका नका राहून द्या. पोरांना रस्सा लागतो, वांग आवडत नाही पोरांना. पण नीटच करायला पाहिजे. मस्त आणलंय या, पण रोज रानात जावं लागतंय त्याच्यामुळं आता आजच्या दिवस लगेच होतो रे, 10 लगेच वाजते ते. आजच्या दिवस काय नाही. माझी तर हातरून हिन पडल्या ते गायचंच आवारते काह्याला आणि उसन. त्याच्यामुळं काय झालंय आजच्या दिवस नाही कशाचा. त्याला अजून भांडी हिन पडल्यात हो का असे. बापू गेलं रानात जार घेऊन धार काढायची. आणि इकडं आमच्या मंजीचा कालवा चाललाय वाढून. हा, राडा 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 सगळा आवरला ना. वांग्याला जाळच घालावं लागेल, नाही तर काय नाही खरं. असं लगेच त्याला लगेच धूर कसा होतो या, इजलं की काय खरं नाही. हॅलो लागेल नीट. असं आमचं चाललंय वांग्याची भाजी. सगळी ज्याच्या त्याच्या आपापल्या कामाने गेले ती. आमचं कसं, आमचं दोघीचं आपलं चाललेलं असतं. लगेच टाकला वय कुठं त्या कसं जाळ लागला बरं धडा धडा. आता धार काढूस तर वांग शिजत या. मला त्यातलं टाकलं का सगळं? टाकलं तर काय नाही, असली नको लागतं. राहून दे आता. एकच घालायचं होतं दुसरं. ते आता तेवढं वाईट परतू द्या चांगलं नीटनेटकं, मग दुसरं घालू. तिथं पाणी गरम करायला मांडले, कारण गरम थोडं पाणी. आता फार उकाळलंय पाणी. बंद करू का गॅस? तुमचं इथलं हे करा, तर मी घरातलं पलीकडचं आवारते. जायचंय धार काढाय, थांब. जायचंय, मला माहिती आहे तुला गार लागते, दूध प्यायचंय. तुझं साधी नाटक आहे तू. आणि नुसती ऐकते ग बसून. हा, कान पण टावकारदार. तेवढं लय पट्ट, तेवढं लय पट्ट ना तुला, हो ना? तरी ती दारातली
कुत्री कुठं गेली काय म्हणून राखणदार आमची गेली असते गार लागते मग कुठतरी बसायला. सारं माळवत झाले, ती कोथमिरण, ती वांगी, आरार, ती पिशव्यान, काय ती तारा निसती उगत चालली त्या माळव्याच्या ह्याची तर सगळ्या वाटळू. इकडं पाण्याची बादली आणून ठेवली होती, कपडे निर्म्यात घाला म्हणलं, गरमागरम धुणं काय होतं लगेच निघतं, या पाठदेशी निघतं. त्या दिवशी ती गुलाबाचं झाड दिलं होतं हळदी कुंकाला गेल्या, ती झाड लावायचं राहिले. या ज्ञानेश्वरीला 2 दिवस झालं लावला म्हणून कटाळा आला, तर दगडावर तिकडं धुणं टाकले. तिकडं सगळं धुरकाट झाले. फॅनने सगळंच पाणी नेलं हो. पाणी बघूयात तर पाणीसुद्धा ओतलं नाही. आमचं तर त्यांचं असलं काम असतं ना याड्यागत. आता म्हणलं कपडे निर्म्यात घालावत लवकर पाठदिशी, पाणीच गरम नाही कुठं घालायचं. चला, हा सकाळचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा कमेंट करून, कारण का आता मोबाईल हातात धरायलाच कोण नाही आणि मला तर टायमिंग नाही. या असं चुलीवर कोण पाणी तापावतं सांगा. पुन्हा लय जणांच्या तापावत्यात, तसं काय नाही, अडचण नाही. असू द्या. बाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ.